श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 15वा. श्री गणेशाय नमा. न लगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काहीच नवरे. वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी. तयाते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेढे ग्रामात राहत असतात श्री समर्थ. ग्रामवासी अन्यजन वेडा म्हणती तयासी. आपली व्हावी प्रख्याती ही नयेचे जयाच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करती काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करती कवनाचे गृहाण जाती. दृष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती नसेची जयांच्या चित्ती. सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ. सुख दुःख समान सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्तिजन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी. 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करून तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अंतरी पटली खूण यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटून माथा ठेवला श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका. पाप ताप दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरदहस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे. बसप्पांचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी. राहू लागले निशिदिनी स्वामी सनिंद आनंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. ऐसे पाहुणी हसत कुटील जनतयाते. वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडला. घरदार विसरला वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कामता ऐकून या ऐशा वार्ता. करीत असे आकांता म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन. आता काय करावे. बसप्पा येतो गृहासी. दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादान भीत नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठूनी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अघोरी वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामींचरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तू समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय. पाहुणिया ऐशा परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. बिहू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडूनी पाहत. तव त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलत यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्र पोशिजे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता न उरे दैन्याची. याविषयीची ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त
संसार सुख उपभोगत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे. पाप ताप आणि दैन्य ज्याची दर्शने निरसोन जायते पद रात्रंदिन प्रेमे शंकर विष्णुधाती. पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करुणी अस्थिर सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिशोध पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमत्सु श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.